हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर. आज आपण येथे पटकन असा रवा ढोकला बनवणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तुम्ही बघतच असाल, येथे मी 1 कप रवा, अर्धा कप लिंबाचा रस, 2 कप पाणी, तसेच चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 कप राय, 1 चमचा तेल आणि 1 चमचा मीठ, तसेच 1 इनोचे पॅकेट घेतलेले आहे. हे सर्व जिन्नस रवा ढोकला बनविण्यासाठी लागणार आहे. सर्वप्रथम येथे मी एक भांडे घेतलेले आहे. त्यामध्ये 1 कप रवा घातला आहे आणि या रव्यामध्ये 2 कप पाणी घातलेले आहे. नंतर त्याला चांगले एकत्र करून एकजीव केलेले आहे. अशा प्रकारे येथे रवा आणि पाणी यांचे मिश्रण असे सरसरीत मिश्रण करून ठेवलेले आहे. हे मिश्रण 20 ते 25 मिनिटं असेच बाजूला ठेवून द्यायचे आहे. 25 मिनिटानंतर हे मिश्रण फुललेले दिसेल. तर या मिश्रणामध्ये आता आपण चिरलेल्या मिरच्या, 1 चमचा मीठ व 1 चमचा तेल घालणार आहोत आणि त्याला एकत्र करून चांगले एकजीव करणार आहोत. आता या मिश्रणात 1 पॅकेट इनो घालणार आहोत आणि त्याला चांगले एकजीव करणार आहोत. आता एका पसरट भांड्याला तेल लावून हे मिश्रण या भांड्यात घालणार आहोत. तुम्ही बघतच असाल, इथे मी रेसिपी स्टेप बाय स्टेप मेन्शन केलेली आहे. तुम्ही ती बघू शकता. तसेच मी याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मेन्शन केलेले आहे. तुम्ही ते बघालच. असा हा पटकन तयार होणारा रवा ढोकला तुम्ही नाश्त्यासाठी नक्कीच बनवा. हा रवा ढोकला लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांनाही आवडेल. हे भांड्यात घातलेले मिश्रण आता आपण वाफवण्यासाठी घेणार आहोत. येथे मी 1 कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी ओतलेले आहे. मग या कढईवर 1 चाळण ठेवलेली आहे. आता या चाळणीमध्ये मिश्रणाचे भांडे ठेवणार आहोत. आता येथे या मिश्रणावर लाल तिखट घालणार आहोत. या लाल तिखट घातल्यामुळे ते दिसायला छानही दिसते आणि रव्या ढोकळ्याची चवही वाढवते. अशा प्रकारे लाल तिखट घालून झाल्यानंतर त्यावर झाकण झाकून घ्यावे. या मिश्रणावर झाकण ठेवल्यानंतर त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे. साधारण 20-25 मिनिटे तरी या मिश्रणाला वाफ येऊ द्यायची आहे. येथे 25 मिनिटानंतर झाकण काढून बघायचे आहे. झाकण काढून बघितल्यानंतर येथे तुम्हाला रवा चांगला फुगलेला दिसेल, चांगला फुललेला दिसेल. आता या फुललेल्या मिश्रणाला थोडा वेळ थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्यानंतर या ढोकळ्यावर फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये राय, कढीपत्ता घातलेला आहे आणि त्याला चांगली फोडणी दिलेली आहे. ही फोडणी आता या रव्यावर पसरवून घातलेली आहे. तुम्ही बघतच असाल. नंतर त्यावर चिरलेली कोथिंबीरही घातलेली आहे. आता सुरीच्या मदतीने या ढोकळ्याचे काप करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे येथे आपला रवा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. चला तर मग तुम्ही पण बनवा असा हा रवा ढोकला. मस्तपैकी बनवा, खा आणि मस्त रहा. अशी ही रव्या ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू ऑल. बाय बाय.